आपल्या देशामध्ये किंवा देशाबाहेर एवढा काळा पैसा शिल्लक आहे की तो पैसा जर परत आणला किंवा युटिलाइज केला तर प्रत्येक खातेदाराला 15 लाख मिळतील अशी घोषणा राजकीय हेतूने प्रेरित होऊन मोदी सरकारने केली होती। आणि त्या बळावर म्हणा किंवा लोकांना कुठेतरी आधीच्या सरकारला कंटाळलेले होते म्हणून परिवर्तन हवं होतं म्हणून त्या भरोशावर सत्ता बदल झाला। मोदीचं सरकार 2014 मध्ये निवडून आलं। प्रत्येक खातेदाराला 15-15 लाख रुपये मिळणार ही घोषणा त्यावेळेस केली होती, मात्र ही गोष्ट कदापिही शक्य नाही। आणि अशा स्थितीत राजकीय विरोधकांनी त्यांचं भांडवल केलं आणि अजूनही ते भांडवल करणं सुरू आहे। मात्र 15 लाख रुपये मिळणं ही गोष्ट केवळ आणि केवळ अशक्यप्राय आहे, ही गोष्ट सामान्य माणसालाही कळते। मात्र मोदी साहेबांनी त्यावेळेस जी ही घोषणा केली होती तर ती केवळ आणि केवळ राजकीय हेतूने प्रेरित होती। कोणत्याही माध्यमातून त्यांना मतं कॅप्चर करायची होती आणि लोकांनाही कुठेतरी सत्ता परिवर्तन बदल हवा होता आणि त्या उद्देशानं 2014 मध्ये मोदीचं सरकार सत्तारूढ झालं। मात्र लोक जी काही सामान्य लोक आहेत ते नेमकी ही गोष्ट विसरतात की त्यांनी लेखी स्वरूपामध्ये जे काही आम्हाला कळवलं होतं तर त्याची अंमलबजावणी का होत नाही, नेमका या गोष्टीचा आम्हाला तुम्हाला विसर पडतो आणि तुम्हाला आम्हाला नको त्या कामात गुंतवलं जातं, सतत क्रियाशील ठेवलं जातं आणि त्यामुळं मग ह्या योजनांची घोषणा होते आणि कालांतराने त्या बंद पडतात। अशाच एका योजनेबाबत आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी नमस्कार, मी गजानन खंदारे, व्यवसाय प्रवर्तक तथा समुपदेशक, स्टेट बँक ऑफ इंडिया। मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की 2012 मध्ये रोजगार हमी योजनेचं कायद्यामध्ये रूपांतर झालं आणि त्याच दरम्यान त्यावेळच्या महाराष्ट्र सरकारनं एक फतवा काढला होता की राशन सबसिडीसाठी जॉईंट किंवा सिंगल महिलांची खाती काढा। त्या खात्यामध्ये तुम्ही राशनची, गॅसची आणि इतर अनुदानाची सबसिडी जमा होणार आणि त्या बदल्यात खात्याला किंवा जे काही सूक्ष्म खाते आहेत किंवा ज्याला टायनी अकाउंट म्हणतो किंवा छोटी खाती म्हणतो तर त्या खात्याला 1 ते 25 हजारापर्यंत महिलांना ओढी देणार ही लेखी घोषणा त्यावेळेच्या सरकारने केली होती। मात्र त्याची अंमलबजावणी सुरू होण्याआधीच सरकार बदललं। आयताच जुना रेडीमेड डाटा घेऊन 14 ऑगस्ट 2014 रोजी मोदी सरकारने घोषणा केली कि भाइयों और बहनों, जनधन का खाता खुलवाओ, हर एक लेडी को 5-5 हजार रुपये ओढी मिलेगी। अजूनही मेरा खाता भाग्य विधाता हे जर तुम्ही गुगलला टाईप केलं तर शासनाची वेबसाईट ओपन होते आणि त्याच्यावर 5,000 रुपये ओढी देण्याचं प्रावधान या जनधन खात्याला आहे असं अजूनही त्याच्यावर नमूद केलेलं तुम्हाला दिसून येईल। मात्र याची आता 10 वर्ष उलटत आहेत जवळपास, अजूनही त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही। मात्र उलट पक्षी जी काही खाती मोठ्या प्रमाणामध्ये काढली गेलीत किंवा नोटबंदीच्या काळामध्ये काढली गेलीत तर त्या खात्याला एक प्रकारचं 7.5चं ग्रहण लागलेलं आहे। त्या खात्यातली पैसे तुम्हाला गरजेच्या वेळी निघत नाही आणि अशा स्थितीत ही जनधनची खाती म्हणजे इनऑपरेटिव्ह बनत तुमच्या आमच्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत, ही गोष्टही तेवढीच सत्य आहे। या जनधनच्या किंवा छोट्या खात्यासाठी केंद्र सरकारने एक SBOD नावाचा एक प्रोडक्ट डिझाईन करून सुरू केला होता, ज्याला सेव्हिंग बँक ओव्हरड्राफ्ट असं त्याला नाव दिलं होतं। आणि त्या माध्यमातून जे काही कुटुंबातील कर्त्या महिला असतील तर अशा सर्व महिलांची खाती ही जनधन किंवा सूक्ष्म किंवा झिरो बॅलन्स मध्ये काढायची असं सरकारने जाहीर केलं आणि त्यानुसार रिझर्व्ह बँकेला निर्देश दिले की कुठल्याही बँकेनं या छोट्या खातेदारासाठी कमीत कमी मिनिमम बॅलन्सची सक्ती करू नये असे लेखी आदेश त्यावेळेस बँकांना देण्यात आले आणि झिरो बॅलन्स मध्ये ही मोठ्या प्रमाणात खाती काढल्या गेली। त्यानंतर या खात्याला आधीच्या सरकारने 1 ते 25 हजाराची घोषणा केली होती किंवा तसं त्याचं लेखी दिलं होतं। मात्र या सरकारने त्याच्यामध्ये बदल करत 5 हजारापर्यंत ओढी देण्याचं प्रावधान या खात्यासाठी करून ठेवलं होतं आणि त्याची अंमलबजावणी सुरू होण्याआधीच नोटबंदी आली। नोटबंदीमध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा या खात्याला पैसे यायला लागले आणि त्याच खात्यातले पैसे आता तुम्हाला आम्हाला काढता येत नाही। हा प्रश्न आपण नेमका राज्यकर्त्यांना, आमच्या खासदारांना विचारला पाहिजे। मात्र आम्ही आमच्या खासदाराचं भलं याच्यामध्ये मानतो की त्यांनी आमच्या देवीच्या आरतीला कशी भेट दिली, अर्धा तास ते कसे थांबले, आमच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी ते कसे आले, आमच्या सावरण्याच्या कार्यक्रमासाठी त्यांनी शोक संवेदना कशा दिल्या, आमच्या सावरण्याच्या
कार्यक्रमाच्या नंतर त्यांनी सांत्वना भेट आमच्या कुटुंबाला कशी दिली या गोष्टीचा उहापोह करण्यामध्ये किंवा याची उत्सवप्रियता करण्यामध्ये आम्ही जास्त धन्यता मानतो. जसं काही आपण या लोकांना फक्त धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना भेटीगाठी करण्यासाठी किंवा भेटी देण्यासाठीच निवडून दिलेला आहे असा आपण समज करून घेतलेला आहे. मात्र आपण किंवा तुमच्या आमच्यापैकी एकही असा प्रश्न विचारत नाही की साहेब 2014 मध्ये जी 5,000 रुपये ओढीची घोषणा केली होती किंवा जे काही लिखित स्वरूपामध्ये बँकांना पत्र दिले होते तर त्याची अंमलबजावणी अजून 10 वर्ष लोटली तरी सुरू का झाली नाही. आमच्या महिला आजही ग्रामीण भागातल्या 70% महिला ह्या आपलं आधार कार्ड घेऊन मायक्रो फायनान्स कंपन्यांकडे त्यांचे दारोदार कर्जासाठी छोट्या छोट्या कर्जासाठी फिरत आहे. ही ग्रामीण भागातली आर्थिक स्थितीची अतिशय विपन्न अवस्था झालेली आहे आणि याकडे कुठल्याही सरकारचं लक्ष नसतं. सरकार येतात जातात बदलत राहतात मात्र इथली व्यवस्था बदलायचं नाव घेत नाही आणि या गोष्टीवर कुठेतरी चर्चा झाली पाहिजे. हे प्रश्न राज्यकर्त्यांना आपण विचारले पाहिजे असं मला वाटतं. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ. तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कळवलं पाहिजे.